नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरियर मंचमध्ये. आज आम्ही तुमच्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 ची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहेत. पदे किती आहेत, पगार काय असेल, अर्ज प्रक्रिया काय, अर्ज शुल्क किती आहे आणि अभ्यासक्रम काय आहे. आणि ही आपली अंदाजे 5वी भरती आहे, जी की या 3-4 महिन्यात आलेली आहे. तर यासाठी आम्ही काही व्हिडिओज सुद्धा रिलीज केले जर तुम्ही एक्झाम प्रिपरेशन करत असाल तर. जसे की बँकिंग अवेअरनेस, करंट अफेअर, मॅथ्स अँड रिझनिंग यासारखे आम्ही व्हिडिओज ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत. जर का तुम्ही ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आता आपण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीची संपूर्ण माहिती घेऊया. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला रिक्त पदे सांगेल. लिपिकसाठी 261 पदे आहेत आणि शिपाईसाठी 97 पदे आहेत. आणि नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य राहील. जिथे-जिथे त्यांचे ब्रांचेस आहेत CDCCचे, तिथे-तिथे तुम्ही तुमचे नोकरीचं ठिकाण होऊ शकतं. शैक्षणिक पात्रता लिपिकसाठी पदवीधर आहे आणि शिपाईसाठी 10वी पास आहे. लिपिकसाठी थोडंसं मी भर देईल, कारण त्यावरती थोडंसं इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ते आपण नंतर बघणारच आहे. बट थोडं आपण लिपिकसाठी कुठली शैक्षणिक पात्रता त्यांनी दिली आहे ते आपण बघून घेऊया. सर्वप्रथम तर तुम्हाला ग्रॅज्युएट असणं महत्त्वाचं आहे कुठल्याही डिसिप्लिनमध्ये. नंतर तुमच्याकडे MSCIDचं सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक आहे. ही झाली आवश्यक बाबी जे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. यानंतर जर तुमच्याकडे कॉमर्समध्ये बॅचलर्स किंवा मास्टर डिग्री असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तुमच्याकडे इंग्लिश मराठी टायपिंग शॉर्ट हँड टेस्टचं जर पासचं सर्टिफिकेट असेल तर तरी सुद्धा तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार. ह्या दोन्ही गोष्टी प्राधान्यासाठी आहेत. मिनिमम क्वालिफिकेशन हे फक्त ग्रॅज्युएशन आणि MSc एवढंच आहे. शिपाईसाठी तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे. फक्त एवढंच क्वालिफिकेशन आहे. वयोमर्यादा लिपिकसाठी 21 ते 38, शिपाईसाठी 18 ते 38. अर्ज पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे. तो फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्समध्ये सांगणार आहे. अर्ज प्रक्रिया ही 8 ऑक्टोबरला चालू होत आहे, तर ते तुम्ही 19 ऑक्टोबरपर्यंत भरू शकता. आता आपण बघणार आहे की अर्ज कसा करायचा आहे. तर सगळ्यात पहिले तर एक तुम्हाला मी लिंक देत आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती एक लिंक दिसेल आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक बघू शकता. इथे तुम्हाला जायचं आहे, प्रायमरी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून तुम्हाला इथे OTP येणार. OTP आला की तो तुम्ही टाकायचा आणि लॉग इन करायचा. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे संपूर्ण माहिती तिथे भरायची आहे. तुमचं पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन्समध्ये कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत ते पण इथे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. तर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, लिपिक याच्याकडे पदवी प्रमाणपत्र, शिपाई याच्याकडे इत्यादी 10वीचे प्रमाणपत्र हे असणे आवश्यक आहे. नंतर जन्मदिनांकाचा पुरावा असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. MSCIT असणं आवश्यक आहे, तर ते पण तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. नंतर जर तुमचं 30-40 टायपिंग असेल, शॉर्ट हँड असेल तर त्याच्या जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता. तर इथं पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार. तर याची सॉफ्ट कॉपी PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे असू द्या जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरणार आहे. नंतर तुमचा फोटो अँड सिग्नेचर पण तुम्हाला अपलोड करायची आहे. नंतर डायरेक्टली ॲप्लिकेशन फीवर जायचं आहे, पेमेंट भरायचं आहे, फायनल सबमिशन करायचं आहे आणि ॲप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला ते फ्युचरमध्ये यूज करता येईल. नेक्स्ट आपण बघणार आहे की सिलेबस काय असणार आहे. तर टोटल 90 मार्काची ऑनलाईन एक्झाम राहणार आहे आणि एका क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. सिलेबसमध्ये जसे की अदर कॉर्पोरेट एक्झाम्समधलं जे सिलेबस आहे ते सेम सिलेबस आहे. गणित राहणार आहे तुम्हाला, बँकिंग व सहकार विषय आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक व माहिती व तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी. तर हे सगळे आपण अदर कॉर्पोरेट बँक सुद्धासाठी बघतो की हे सिलेबस असतो. तर मी जसं तुम्हाला आधी पण सांगितलं की आम्ही काही व्हिडिओज पब्लिश केले आहेत, तर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते बघू शकता. ऑनलाईन परीक्षा पूर्णपणे मराठी असेल. इथं कुठली इंग्लिशमध्ये एक्झाम होणार नाही आहे, हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे. तर सो आपला एक कन्सर्न असतो की एक्झाम कुठल्या भाषेत राहणार आहे, तर ही एक्झाम मराठी भाषेत राहणार आहे. नेक्स्ट आपण बघणार की निवड कशी करणार आहेत ते. ओके, तर सर्वप्रथम तर तुमची ऑनलाईन एक्झाम होणार. ऑनलाईन एक्झाम जसं की त्यांनी आधी सांगितलं की 90 मार्क्सची एक्झाम असेल. 90 मार्क्स तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये भेटले त्यानंतर ते मेरिट लिस्ट काढणार आहेत. तर मेरिट लिस्ट कशी प्रमाणात काढणार की एका जागेसाठी ते 3 पोरांना निवड करणार आहेत. तर 1:3 रेशोमध्ये तुमचं मेरिट लिस्ट लागणार. नंतर 90 मार्क झाले. आता 10 मार्क त्यांनी इथं सॅग्रिगेट केले आहेत. तर 5 मार्क तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी दिले आहेत आणि 5 मार्क तुमचे इंटरव्ह्यूसाठी देणार आहेत. तर इंटरव्ह्यू तुम्हाला 90 ऑनलाईन झाले. नंतर 5 मार्कचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत त्याचं सुद्धा त्यांनी डिस्क्रिप्शन दिले की ते त्यांनी कसे डिवाइड केले.
तर तुमच्याकडे जसं त्यांनी म्हटलं की प्राधान्य देणाऱ्या जर तुमच्याकडे वाणिज्य, बँकिंग, कृषी व कृषी सल्लागन, अभियांत्रिकी, संगणक विद्युतशास्त्र, व्यवस्थापन या शाखेतली पदवी असली तर तुम्हाला 1 मार्क इथे भेटणार आहे. JAIB किंवा CAIB असल्यास तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे. टॅलीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे. राष्ट्रीय खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाज बद्दल किमान 3 वर्षाचा अनुभव असला तर तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे आणि प्रकल्पग्रस्त असल्यास तुम्हाला 1 मार्क बसणार आहे. तसे टोटल 5 मार्क तुम्हाला ॲडिशनल हे भेटणार आहेत आणि 5 मार्क तुमचे टोटली इंटरव्ह्यूवर राहणार आहेत. तसे 100 मार्काचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. तर हे तुम्ही थोडं डिटेलमध्ये बघून घ्या. नेक्स्ट आपण बघणार आहे की वेतन श्रेणी काय असेल आणि अर्ज शुल्क किती आहे. तर अर्ज शुल्क तर तुम्हाला 560.50 रुपीज तुम्हाला भरायचे आहेत आणि हे सर्वांना सामान्य आहे. इथं कुठलंही कास्ट कन्सेशन यांनी दिलेलं नाहीये. टोटली 560.50 ते पण ऑनलाईनच पद्धतीने तुम्ही पैसे देऊ शकता. नंतर आपण वेतन श्रेणी बघणार आहे. तर इथं त्यांनी थोडंसं सेग्रिगेट करून दिलेलं आहे की तुम्हाला कुठलं काय काय सेक्शन्स असतील. तर अंदाजे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर लिपिकला जवळपास 15 ते 18,000च्या मध्ये पेमेंट राहणार आणि शिपाईला तोच 10 ते 12,000च्या च्या रेंजमध्ये तुम्हाला पगार असेल. बट हा पगार तुम्हाला 1 वर्ष प्रोबेशन पिरियड झाल्यानंतरच तुम्हाला सुरू करण्यात येईल. 1 वर्षासाठी जे पण बँकेचे नियम असतील त्याप्रमाणे तुम्हाला प्रोबेशन पिरियडमध्ये पगार भेटेल. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती होती चंद्रपूर कोऑपरेटिव्ह बँक भरतीबद्दल. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि याला शेअर सुद्धा करा. धन्यवाद.